शब्दाच्या सामर्थ्यावर आणि सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. शब्द संस्कार देतात, शब्द विचार देतात. एखाद्या बंदुकीच्या गोळीतून जे सामर्थ्य प्राप्त होत नाही असे सामर्थ्य शब्दातून येते. एखाद्या साम्राज्यशाहीला धुळीला मिळवण्याचे सामर्थ्य शब्दात असते. साहित्याचे प्रमुख शस्त्र शब्द आहेत, तर राजकारणाचे प्रमुख माध्यम शब्द आहेत, असे म्हणणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या संघर्षमय जीवनकार्यावर आधारित कृष्णापुत्र ही कादंबरी. या कादंबरीचे लेखक आहेत प्राध्यापक बाबासाहेब पाटील. लेखकांनी या कादंबरीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्याचं काम केलेलं आहे. या कादंबरीमध्ये त्यांनी एक सामान्य व्यक्ती ते संसद भवन पर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास वर्णन केलेला आहे. भारत देशाचे नेतृत्व करण्याची संपूर्ण कार्यक्षमता असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या जीवन कारकिर्दीत केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री, गृहमंत्री, विदेश मंत्री तसेच अर्थमंत्री ही महत्वाची पदे भूषवली. आपल्या आयुष्यात जर आपल्याला अतिउच्च स्थानापर्यंत पोहोचायचं असेल तर एकदा या व्यक्तीला नक्की अनुभवा. म्हणजे त्याग आणि समर्पण म्हणजे काय हे लक्षात येईल. एक मुत्सद्दी राजकारणी म्हणून त्यांचा ठसा राजकारणात आणि समाजकारणात त्यांनी उमटवलाच, पण चिंतनाने, मननाने, वाचनाने आणि प्रत्यक्ष अनुभवाने त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्व घडवले.